नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. तो रस्ता तिथून चालू होतोय तर मध्ये तिथं भिंत बांधलेली आहे. तोच रस्ता तुमचा समोर पुखराजनगरमध्ये येतोय आणि समोर अतिक्रमण केलेला आहे. तो डीपी प्लॅन आहे आणि त्याची तुमच्या नगर परिषदमध्ये नकाशावरती सुद्धा तो रस्ता आहे. तो बंद का आहे? तो डीपी प्लॅनचा रस्ता आहे. तो बस स्टँडला मिळतोय मधून. डीपी प्लॅनचा रस्ता आहे, तो बस स्टँडपर्यंत येतो. पण काही आमच्या राजकीय पुढाऱ्यांनी तो त्या रस्त्यावर भिंत, कारण की जमीन त्यांना घ्यायची होती आणि म्हणून तो रस्ता अडवला गेला. आता ती जमीन घेतली त्यांना, आता तो रस्ता मोकळा होईल. म्हणजे इथं ही गेल्या 4 वर्षापासून इथं प्रशासक आहे आणि इथं मनमानी चालू आहे. एक ठराविक पक्षाच्या नेत्यांची मनमानी. अहो साहेब, गरीब दुबळ्याचं जाऊ द्या, रोडवर भिंत काय, इथं तहसीलदारचं क्वार्टर आणि DYSPचे क्वार्टर तोडून दिवसा ढवळ्या तिथं त्यांचे घरं पाडून त्यांच्यावर त्यांचा कब्जा केला. तर बाकी सर्वसामान्यांचा विषय काय राहिला साहेब? गरीब दुबळ्याच्याच घरावर कधी कब्जे करतील? शासनाची बिल्डिंग पाडून सुद्धा त्यांनी त्यांच्यावर कब्जा केला. ते आता तुम्ही पत्रकार मंडळी पाहत होते तहसीलदारचं क्वार्टर. आता तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे, तुम्ही ते सगळ्या जनतेसमोर आणलं पाहिजे. तुम्ही रात्रंदिवस तुम्ही तहसीलदार क्वार्टर कुठं होतं, DYSPचं क्वार्टर कुठं होतं, आणि कुठं साधं अतिक्रमण जरी असलं तर ते काढता येत नाही. गेल्या 40 वर्षापासून ते क्वार्टर होते आणि ते क्वार्टर कोणाच्या जागेवर नव्हते, ती शासनाची जागा होती. ती सोसायटी जागा कमी असेल जास्त असेल, पण ते क्वार्टर घेण्याचा कोणाला अधिकार नव्हता. यांनी तो क्वार्टरवर कब्जा, अधिकाऱ्यावर दबाव आणला आणि ते क्वार्टर तिथं ते निस्तनाबूत केले, पाळले आणि तिथं अतिक्रमण चालू. जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलने याच्या अगोदर 4 ते 5 बातम्या प्रकाशित केलेल्या आहेत त्या क्वार्टरच्या आणि पोलीस क्वार्टरच्या. पण या सगळ्या बातम्या आपण पाहत आहात. या ठिकाणी लाईव्ह आहे आपण. या ठिकाणी नजीरभाई आहे, सत्तार शेठ आहेत आणि सत्तार शेठकडे आपण जाऊया. सत्तार शेठ, आपलं या उपोषणाबद्दल काय प्रतिक्रिया आहे? या उपोषणाला सुरेश पाटील तळेकर आणि माजी सैनिक थोटे साहेब बसले. त्याचे जे मागण्या आहेत ते रास्त आहे आणि मी शासनाला विनंती करेन की त्याच्या मागण्या मंजूर करावे आणि त्याला न्याय द्यावा. आणि ते जे बसले त्याचा दुसरा दिवस आहे, त्याला लवकरच्या लवकर न्याय देण्यात यावा. आणि काँग्रेस शहर अध्यक्ष यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांना पाठिंबा जाहीर करतो. आपलं काय नाव? मी राजेंद्र पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा उपाध्यक्ष. शरदचंद्र पवार गट. नेमकं आपण या ठिकाणी कशासाठी आलात? आम्ही एक पाठिंबा म्हणून हे उपोषण जे करते सुरेश पाटील तळेकर आणि दिनकर थोटे सरपंच माजी सैनिक यांना एक पाठिंबा म्हणून आम्ही, कारण की हे रास्त ज्या मागण्या आहे आणि या वारंवार टाळत आहे हे प्रशासन, हे शासन आणि हे अधिकारी. तर यांच्या मागण्या या माता मावल्या बऱ्याच दिवसापासून अपंगाच्या असन, विधवाच्या असन, ज्या पगारीसाठी वंचित आहे, सरावण बाळ या योजनेसाठी मी स्वतः त्या दिनकर थोटे साहेबाच्या फायली पोटअप करण्यापासून साक्षीदार आहे. बऱ्याच दिवसापासून 5-7 वर्ष झाले हे टाळाटाळ होत आहे. पण तरी बी माझी विनंती आहे यांना की यांचं ताबडतोब यांना न्याय देण्यात यावा आणि हे उपोषण तात्काळ न्याय देऊन थांबवण्यात यावं. याच्यामध्ये जे 28, 29, 39 वर्षाच्या महिलांना, मुलांना जे पेमेंट पगारी चालू आहेत संजय गांधी निराधारच्या, त्याच्यावर आपलं काय मत आहे? मी दाखवून देऊ शकतो तुम्हाला. या अधिकारी आधार कार्ड सहित दाखवून देऊ शकतो मी. या जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल या ठिकाणी लाईव्ह आहे. या अधिकाऱ्याने, या कर्मचाऱ्याने याची छाननी करून, सखोल चौकशी करून हे जे असे काही लाभार्थी असन यांना टाळून, हे ओरिजिनल लाभार्थी टाळून अशा लाभार्थ्यांना ते न्याय देतात. फक्त हे राजकीय पोटी, एक दबावापोटी हे करत आहे. आणि त्यांचे जे कार्यकर्ते असेल यांना पोचण्यासाठी ह्या कमी वयाच्या लोकांना ते पगार चालू करतात. त्याच्यावर आपलं काय प्रतिक्रिया आहे? कारवाई करणार का त्यांच्यावर? त्यांचे पगार बंद करणार का? काय मत आहे? शासनाने सगळ्यात पहिले त्यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.